मी व्ही.एस. प्रकरण 14. अस्तांचल 1. मी काम करत असताना मला जाणवलं की मला जरा कमी दिसू लागलंय. म्हणून मी एक दिवस डोळे तपासण्यासाठी डॉक्टरांच्याकडे गेलो. तपासणीनंतर मोतीबिंदू असल्याचं कळलं. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मोतीबिंदूचं ऑपरेशन करण्याचं ठरलं. ऑपरेशनपूर्वी मी डॉक्टरांचा हात हातात घेऊन सांगितलं, मी चित्रकार आहे, माझ्यासाठी डोळे महत्त्वाचे आहेत. डॉक्टर म्हणाले, तुम्ही काळजी कशाला करता? आजकाल मोतीबिंदूचं ऑपरेशन फारच सोपं झालंय. ऑपरेशनला सुरुवात झाली. बराच वेळ झाला. बाहेर शीला व माझा पुतण्या प्रदीप काळजीत होते. एवढ्यात डॉक्टरांनी ऑपरेशन थांबवून माझ्या डोळ्यावर पट्टी बांधली व मला ऑपरेशन थिएटरमधून बाहेरच्या खोलीत आणलं. डॉक्टर म्हणाले, मी ऑपरेशन थांबवलंय. ऑपरेशन करताना मोतीबिंदू फुटला व त्याचे कण डोळ्यात पसरले आहेत. ते ऐकून आम्हाला आता काय करावं हे सुचेना. शीलाला तर अश्रू अनावर झाले. एवढ्यात डॉक्टर म्हणाले की मी दुसऱ्या डॉक्टरांना बोलावलंय, ते यातील तज्ज्ञ आहेत, पुढील ऑपरेशन तेच करतील. बोलावल्याप्रमाणे दुसरे डॉक्टर आले. त्यांनी माझ्या डोळ्याचं ऑपरेशन केलं. जवळजवळ 2 ते 3 तास ऑपरेशन चाललं. डोळ्यात पसरलेले मोतीबिंदूचे कण काढण्यास फार त्रास झाला. नंतर डोळ्यात लेन्स बसवली. या डोळ्यावर अनेक वेळा उपचार झाले. लेझर उपचार तसंच अनेक वेळा डोळ्यात इंजेक्शन्स दिली गेली, परंतु काहीही उपयोग झाला नाही. हळूहळू मला त्या डोळ्यानं दिसेनासं झालं. नामांकित डॉक्टर, नामांकित हॉस्पिटल एवढं सगळं असूनही माझी दृष्टी गेली. हा एक अपघात होता असं समजून आम्ही त्याचा स्वीकार केला. तरी पण दृष्टी गेल्याचा मला जबरदस्त धक्का बसला. तो धक्का पचवणं माझ्यासाठी अवघड होतं. तरीही हिंमत करून मी त्यातून स्वतःला सावरलं व काम करण्यास सुरुवात केली. ते ऑपरेशन दीर्घ काळ सुरू होतं. ऑपरेशन सुरू असताना मला जे विविध आकार व रंग दिसत होते ते पाहण्यात मी दंग होतो. काही दिवसांनी मला ऑपरेशन सुरू असताना दिसलेल्या आकार व रंगांची पेंटिंग्स केली. हीच ती पेंटिंग्स. हा माझा कल्पनाविलास किंवा ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग्स नसून ऑपरेशन सुरू असताना मला जे खरोखरी दिसत होतं त्याचीही स्मरणचित्र आहेत.